सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी नमस्कार. इयत्ता 10वी विषय मराठी हिंदी माध्यम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीतील अक्षर भारती हा जो पाठ आहे त्या अक्षर भारतीतील शाल हा जो पाठ आहे तो अभ्यासणार आहोत. तर हा जो शाल हा जो पाठ आहे, या शाल ह्या पाठाचे लेखक आहेत राग जाधव. आणि या लेखकांविषयी आपण सर्वात प्रथम थोडीशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. लेखक राग जाधव ह्यांनी जी साहित्य संपदा लिहिली, त्यांच्या या साहित्य संपदेविषयी थोडक्यात जाणून घेऊया. त्यांनी काही समीक्षात्मक पुस्तकं लिहिली. साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवित्रीची कविता आणि साठोत्तरिक मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही त्यांची समीक्षात्मक पुस्तकं. यांना बहुआयामी समीक्षक लेखक असं म्हटलं जातं. आणि या त्यांच्या बहुआयामी समीक्षा वृत्तीतूनच ही जी समीक्षात्मक पुस्तकं आहेत ती निर्माण झाली. जवळपास त्यांनी 30हून अधिक समीक्षात्मक पुस्तकं लिहिली. त्यांनी वियोग ब्रह्म आणि मावळतीच्या कविता हे 2 कविता संग्रह लिहिले. अतिशय गाजलेले असे त्यांचे हे 2 कविता संग्रह आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी जे उत्कृष्ट लेखन केलं, तर काही समीक्षात्मक पुस्तकं त्यांची जी आहेत त्यातल्या निवडक समीक्षा ह्या त्यांच्या पुस्तकाला टागोर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या या उत्कृष्ट लिखाणाबद्दल त्यांना विंदा करंदीकर ह्यांच्या नावाने जो जीवनगौरव पुरस्कार दिला जातो, ह्या जीवनगौरव पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केलं. तर या ठिकाणी लेखकाविषयी आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर शाल हा जो पाठ आहे लेखकांनी लिहिला, तर या शाल या पाठाच्या अनुषंगाने लेखक आपल्याला काय सुचवू इच्छितात त्याविषयी माहिती मिळवायची आहेत. म्हणजे लेखकांनी शाल या संदर्भात, आता शाल म्हणजे काय, शालचा उपयोग आपण 2 प्रकारे करतो. शाल म्हणजे पांघरण्याचं एक वस्त्र. आणि आपल्या संस्कृतीमध्ये ज्या कर्तृत्ववान व्यक्ती आहेत त्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी आणि इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. म्हणजे अशा प्रकारे शालचा उपयोग आपण 2 प्रकारे करत असतो. तर शाल हे त्यांनी नाव आपल्या पाठाला दिलेलं आहे. पण ही शाल जी आहे, ह्या शालीचा उपयोग त्यांनी कशा कशा प्रकारे आपल्या जीवनात केला ह्याचे रोचक प्रसंग या पाठाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेले आहे. या प्रस्तुत पाठामध्ये त्या प्रसंगांचं वर्णन करत असताना आपल्याला त्यांच्यातील संवेदनशीलता जाणवते. त्याचप्रमाणे दातृत्वाचा गुण जो त्यांच्यामध्ये आहे तो दातृत्वाचा गुण आपल्याला पाहायला मिळतो. इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये असणारी ती उदार वृत्ती आणि मानवतेविषयी त्यांना असणारी कळकळ, म्हणजेच हे सर्व या पाठाचे गाभाभूत घटक आहेत असं आपण म्हणू शकतो. अभी बच्चों, ये जो शाल पाठ जो है तो ये दातृत्व गुण जो है मनुष्य को कहाँ से कहाँ पहुँचाता है, इसके बारे में अभी हम थोड़ी जानकारी देंगे. कि जो टाटा समूह के जो प्रमुख हैं रतन टाटा, कि अब ये जो कोरोना की जो परिस्थिति चल रही है तो अपने राष्ट्र के लिए उन्होंने 1,500 करोड़ रुपए
उन्होंने दिए, और ये 1,500 करोड़ रुपए उन्होंने दिया। तो उन्होंने ये भी कहा कि अगर मेरे देश को इस समस्या से बाहर निकालने के लिए आपको और भी पैसों की अगर आवश्यकता है तो मैं मेरी पूरी प्रॉपर्टी आपको देने के लिए तैयार हूँ। मतलब ये है दातृत्व। मतलब आप ये कह सकते हैं कि ये जो रतन टाटा है वो सिर्फ पैसों से नहीं, तो वो दिल से भी अमीर है। उन्होंने जितने भी उद्योग चलाए, जितनी भी कंपनियां जो हैं वो चलाई, सिर्फ मुनाफा कमाने के लिए नहीं, तो किस लिए? तो ये जो उद्योग जो वो चलाते हैं, देश में बहुत सारे जो लोग हैं कि जिन्हें नौकरियां नहीं हैं, तो उनको नौकरियां मिले और देश की गरीबी जो है वो कम हो जाए। मतलब उनके मन में जो संवेदनशीलता का जो गुण है वो हमें दिखाई देता है। अभी टॉप 10 जो अमीर लोग हैं उनमें भी उनका नंबर नहीं है। अगर खुद के लिए वो प्रॉपर्टी का इस्तेमाल करते तो टॉप 10 में दूसरा नंबर उनका आता, लेकिन उस टॉप 10 के लिस्ट में आज उनका नंबर नहीं है। लेकिन वो लोगों के दिलों पर राज करते हैं। कौन से गुण के कारण? उनमें जो दातृत्व का गुण है, दूसरों के लिए जो अच्छा सोचते हैं, इस गुण के कारण आज वो लोगों के दिल पर राज करते हुए हमें नजर आते हैं। मतलब हमें जो गुण है, अच्छे गुण, उन गुणों के बारे में लेखक यहाँ हमें बताते हैं। एक शब्द आया है पाठ में, शालीनता। अभी शालीनता मतलब मनुष्य में वो जो गुण है। अभी शालीनता का मराठी में अर्थ आहे सात्विक वृत्ती। म्हणजेच ही जी सात्विक वृत्ती आहे, या सात्विक वृत्तीमुळे माणसाला कशा प्रकारे या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त होत असते, म्हणजे हा त्याचा स्वभाव धर्म आहे, हा स्वाभाविक गुण आहे। म्हणजे जो आपल्याला हा स्वाभाविक धर्म शालीमुळे मिळत नसून तो आपला अंतर्गत गुण आहे, असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। मतलब ऐसे बहुत सारे उदाहरण इस पाठ के माध्यम से उन्होंने दिए हैं। तो सारांश रूप में हम उसके बारे में थोड़ी सी जानकारी प्राप्त करेंगे और बाद में पाठ को हम शुरुआत करेंगे। लेखक म्हणतात की पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे ह्यांनी त्यांना जी शाल भेट म्हणून दिली, आणि ही शाल भेट म्हणून दिल्यानंतर त्यांनी ती शाल वापरली नाही, जपून ठेवली। म्हणजेच त्या शालीच्या संदर्भात त्यांच्या निगडीत असलेल्या भावना आपल्याला दिसून येतात। पण ज्या वेळेला पुढे त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग आल्यानंतर ती शाल त्या छोट्या बाळाच्या रक्षणासाठी, म्हणजे थंडीपासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी ते सहजपणे देताना दिसतात। म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारा हा दातृत्वाचा गुण आपल्याला दिसून येतो, संवेदनशीलता दिसून येते। त्यानंतर कविवर्य जे आहेत, या कविवर्यांशी भेट झाल्यानंतर ज्या वेळेला राग जाधव आणि त्यांच्यामध्ये ज्या वेळेला संभाषण होतं, कविवर्य सूर्य आणि राग जाधव यांच्यामधलं संभाषण या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि मग राग जाधव शाल आणि शालीमधला फरक आपल्याला या ठिकाणी पटवून देतात। आणि तिसरा विषय त्यांनी या ठिकाणी जो मांडलेला आहे, तो तिसरा विषय आहे तो म्हणजे एक म्हातारा भिक्षकरी जो आहे त्याला पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक संवेदनशीलता जागी होते आणि दातृत्वाचा गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। म्हणजेच परोपकार केल्याची भावना त्यामध्ये आपल्याला दिसून येतो। पण त्याही पलीकडे ती शाल स्वीकारल्यानंतर तो म्हातारा भिक्षकरी जो आहे तो आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सुचवतो। तो म्हणतो की या शालीपेक्षा पोटाची आग जी आहे, पोटाची भूक जी आहे, ती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं म्हणजेच या पाठाचा एक थोडक्यात सारांश आपण आता पाहिलेला आहे। लेखक या ठिकाणी म्हणतात की एकदा लेखक पु ल देशपांडे जे आहेत काही कामानिमित्त
लेखक राग जाधव जे आहेत पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं काम संपल्यानंतर ते निघणारच होते. एवढ्यात सुनीताबाईंनी म्हणजे पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई ह्यांनी त्यांना थांबवलं आणि विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, हा प्रश्न त्यांनी विचारला, सुनीताबाईंनी राग जाधव यांना विचारला. मी एका पायावर हो म्हटले. लेखक म्हणतात की मी एका पायावर हो म्हटले. का बरं? त्यांना शाल मिळत नव्हती का? नाही, तर एका कीर्तिमान व्यक्तीकडून, प्रतिष्ठित व्यक्तीकडून म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्याकडून ती शाल स्वीकारणं म्हणजेच त्यांच्यासाठी ही फार गौरवाची गोष्ट होती. आणि ती शाल त्यांना मिळाल्यानंतर लेखक घरी गेले. त्यांनी ती शाल पेटीमध्ये आपल्या सुटकेसमध्ये जपून ठेवली. लेखक म्हणतात ती मी वापरली मात्र नाही. म्हणजेच त्या शालीशी गुंतल्या गेलेल्या त्यांच्या भावना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पण काही दिवसांनी ते वाईला विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून गेले. विश्वकोशाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ. विश्वकोश म्हणजेच काय? महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ, त्यालाच आपण विश्वकोश असं म्हणतो. तर या विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून वाईला ते गेले. मतलब बच्चों कि ये वाई जो है एक स्थान का नाम है. लेखक यहाँ वाई में गए थे विश्वकोश के अध्यक्ष बनकर. तिथे नदीकाठच्या प्रज्ञा पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. अभी उनको रहने के लिए जो जगह मिली थी उसका नाम है प्रज्ञा पाठशाला. अभी आपके मन में प्रश्न उपस्थित हुआ होगा कि ये प्रज्ञा पाठशाला मतलब क्या? तो वहाँ एक पुस्तकालय है, लाइब्रेरी, कि उस लाइब्रेरी में वहाँ एक रूम उन्हें मिली थी रहने के लिए. आणि ही जी प्रज्ञा पाठशाळा आहे त्या प्रज्ञा पाठशाळेच्या खिडक्या ज्या आहेत त्या दक्षिण दिशेला उघडत असत आणि त्या दक्षिण दिशेलाच नदीचा चिंचोळा प्रवाह जो आहे तो वाहत असे. आणि लेखक या खिडकीत उभे राहून त्या ठिकाणचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते पाहण्यात मग्न होत असत. असेच एक दिवस ते या दक्षिणेकडील खिडकीमध्ये उभे असून ते निसर्ग सौंदर्य पाहत असताना एक प्रसंग त्यांच्या दृष्टीस आला आणि ह्या प्रसंगातूनच त्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता जागी झाली. तो कोणता प्रसंग हे आपण आता पाहणार आहोत. थंडीच्या दिवसात एक बाई खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटं मुले एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. अब ये उद्योग शब्द आया है. उद्योग म्हणजेच काम. तर आपलं मासे पकडण्याचं ती काम करत होती. मतलब एक स्त्री थी कि जो मच्छी जो पकड़ने का कार्य कर रही थी और उसका जो छोटा बालक था कि उसने उसे टोकरी में रखा था. अभी एक शब्द आया है घाट. घाट म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी बांधलेला असतो नदीच्या किनारी, त्याला आपण घाट असं म्हणतो. तर या घाटाच्या किनारी ही स्त्री मासे मारण्याचे काम करत होती आणि तिचं बाळ जे आहे ते कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होतं. थंडीने कुडकुडणं म्हणजेच त्याला जास्त थंडी लागल्यामुळे त्याचं शरीर जे आहे ते थरथरत होतं, त्यालाच म्हणतात कुडकुडणं. म्हणजे जी स्त्री जी आहे आपलं कामात मग्न होती, ते बाळ थंडी लागल्यामुळे कुडकुडत होतं आणि जोरजोराने रडत होतं आणि ती बाई त्याच्याकडे वळूनही बघत नव्हती. ज्या वेळेला लेखक हा प्रसंग बघतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये करुणा भाव निर्माण होतो. म्हणजेच एखादा गरजू माणूस असेल तर त्याला किती आणि कशा प्रकारे काम करावं लागतं आपल्या छोट्या बाळाकडे दुर्लक्ष करून, हे आज ते पाहत होते. मग लेखकांच्या मनामध्ये करुणा भाव निर्माण झाला. ते पटकन मागे गेले. त्यांनी आपली सुटकेस उघडली आणि त्या सुटकेसीतून त्यांनी पुलकित शाल काढली. अभी यहाँ एक शब्द आया है पुलकित. अभी पुलकित मतलब क्या? पुलकित शब्द का अर्थ है पु ल देशपांडे
ने जो उन्होंने उनको शाल दी थी राग जाधव को, पुल देशपांडे ने दी थी, इसलिए उसे कहा है पुलकित शाल. आणि ती पुलकित शाल त्यांनी काढली आणि 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या. तो 5-50 रुपये मतलब 40 से 50 रुपये. अब देखो कि जिन्हें ज़रूरत है हम जितने कर सकते हैं मदद उतनी मदद हमें करनी चाहिए. और इसी हिसाब से लेखक के पास जितने पैसे थे उसमें से उन्होंने 40 से 50 रुपये निकाले, वो शाल निकाली और वो जो स्त्री थी उसे आवाज़ दी. म्हणजे त्या बाईला त्यांनी हाक मारली आणि खिडकीतून ती शाल आणि 40-50 रुपयांच्या नोटा म्हणजेच 5-50 रुपयांच्या नोटा त्या बाळाच्या आईला त्यांनी देऊ केल्या आणि म्हटले त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. मतलब ये घटना उन्होंने जो देखी, लेखक कहते हैं कि ये शॉल मैंने बहुत संभाल कर रखी थी क्योंकि इस शॉल से मेरी बहुत सारी यादें जो है वो जुड़ गई थी. लेकिन आज इस प्रसंग में मुझे सबसे ज़्यादा जो ज़रूरत महसूस हुई म्हणजे मला जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे थंडीपासून या बाळाचं रक्षण करणं. आणि म्हणून आपल्या आठवणी बाजूला सारून त्यांनी अतिशय प्रेमाने भेट दिलेली ही जी शाल आहे, ही शाल त्यांनी त्या बाळाचं रक्षण करण्यासाठी देऊ केली. म्हणजे अशा प्रकारे हे जे उदाहरण आहे, या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला एक करुणा भाव जो आहे तो करुणा भाव दिसून येतो. संवेदनशीलता हा जो गुण आहे लेखकामध्ये असणारा, हा या ठिकाणी जागृत झालेला दिसून येतो. तर हे जे सगळे शब्दार्थ जे आहेत ते शब्दार्थ पाठ शिकवत असताना आपण घेतलेले आहेत. वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ, निघण्याच्या बेतात असणं म्हणजे जाण्याच्या तयारीत असणं, आणि थंडीच्या कडाक्याच्या थंडीने कुडकुडणे म्हणजे गारठ्याने अंग थरथरणे. तर कृतीपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि एक वाक्प्रचार जो आहे त्यासाठी 2 गुण आपल्याला असतात. पुढील प्रसंगातून कवी राग जाधव म्हणतात, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. कविवर्य नारायण सुर्वे आणि लेखक ह्यांची जी भेट झालेली आणि त्यांच्यामधील संभाषण आपल्याला या ठिकाणी कवीने या प्रस्तुत पाठातून आपल्यासमोर मांडलेलं आहे. लेखक राग जाधव म्हणतात की कविवर्य नारायण सुर्वे जे आहेत खूप सभा संमेलनं गाजवत, कारण अतिशय प्रख्यात असे हे कवी होते आणि पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्री भरती असे. अहोरात्र भरती असणे, अहोरात्र भरती असणे म्हणजेच खूप गर्दी असणे. त्यामुळे त्यांना इतक्या सन्मानाच्या शाली आणि श्रीफळ मिळत की लेखक म्हणतात की एक दिवस कविवर्य नारायण सुर्वे मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीनं बनवू लागलो आहे. या शाली घेऊन मी शालीनं बनवू लागलो आहे. मतलब छात्रों वो कहते हैं कि जो शाल मुझे हर वक्त सम्मान के लिए दी जाती है तो मैं शालीन बनू लागलो आहे. म्हणजे शालीन शब्द का अर्थ हमें यहाँ जानना है. शालीन मतलब मनुष्य में जो सात्विकता का जो गुण है वो. आता पहा, त्यांच्या या विधानावर राग जाधव पुढे काय म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणार होती. उपरोधिक खोच म्हणजेच खोचकपणे बोलणे. मग लेखक म्हणाले, शाल व शालीनता यांचा संबंध काय. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीही कमी झाली नाही आणि कधीही क्षीण झाली नाही. मतलब राग जाधव कहते हैं कविवर्य नारायण सुर्वे के बारे में, वो कहते हैं कि ये जो कविवर्य है वो स्वभाव से ही बहुत शालीन थे. उन्हें बहुत सारे सम्मान प्राप्त हुए, लेकिन उनमें जो शालीनता जो गुण है
वो कभी भी कम नहीं हुआ। और जो बहुत सारे सम्मान जब मनुष्य को मिलता है, यहाँ राग जादव कहना चाहते हैं कि जब बहुत सारा सम्मान हमें मिलता है तो थोड़ा सा एक गर्व हम खुद पर महसूस करने लगते हैं। म्हणजेच माणसामध्ये अहंभाव जागा होतो आणि अहंभाव जागा झाल्यामुळे तो माणुसकी हरवून बसतो। पण कविवर्य सुर्वे हे मुळातच शालीन होते आणि ते मुळातच शालीन असल्यामुळे त्यांच्यामधील शालीनता जो गुण आहे तो कधी आपल्याला हरवलेला किंवा कमी झालेला दिसला नाही। मी कविवर्यांना म्हटलं, शाली मुले शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून एक एक शाल लगेचच नेऊन देईन। यावर तो शालीन कवी मनापासून हसला। म्हणजे हे संभाषण होत आहे दोघांमध्ये। लेखक राग जाधव म्हणतात की शाली मुले शालीनता येत असेल तर, शाल हे एक वस्त्र आहे आणि शालीनता हा माणसामध्ये असणारा गुण, म्हणजे दोघांचा कुठेही संबंध नाही असं राग जाधव यांना सांगायचं आहे। पण ह्या शालीमुळे शालीनता हा गुण माणसामध्ये जर येत असेल तर ते म्हणतात की मी कर्जबाजारी होईन। कर्जबाजारी होईन म्हणजे खूप सारं कर्ज घेईन। पुढे जे शब्दार्थ दिलेले आहेत त्यामध्ये हे शब्द आलेले आहेत, भिकेला लागेन पण शेकडो शाली खरेदी करेन। कशासाठी? ते म्हणतात की शेकडो शाली मी खरेदी करेन आणि प्रत्येक माणसाला एक एक शाल मी वाटून टाकेन। का? तर मी त्यांना शाल दिल्यामुळे त्यांच्यामध्ये शालीनता हा गुण येईल आणि मला एक आत्मसमाधान मिळेल। पण असं होत नाही। शालीमुळे शालीनता हा गुण येत नाही हे कविवर्य नारायण सुर्वे हे पण जाणतात आणि म्हणूनच शेवटच्या वाक्यामध्ये लेखक म्हणतात की यावर तो शालीन कवी मनापासून हसला। म्हणजे आपण काहीतरी वेगळं बोललोय ह्यावर कविवर्य नारायण सुर्वे जे आहेत ते अगदी मनापासून हसले। शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। का बरं? लेखकांनी सांगितलंय की शालीमुळे शालीनता येते की जाते असा जर मला कोणी प्रश्न विचारला तर मी म्हणेन शालीमुळे शालीनता जाते। म्हणजेच आपण खूप सारे अशा प्रतिष्ठित व्यक्ती बघतो की त्यांना ज्या वेळेला खूप सन्मान मिळत असतो, प्रतिष्ठा मिळत असते, मग एक अहंभाव त्यांच्या मनामध्ये जागृत होतो आणि त्यांच्यातील जी माणुसकी जी आहे ही कमी झालेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच शालीनतेचा हा जो गुण आहे तो कमी कमी होत गेलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून लेखक या ठिकाणी ठामपणे म्हणतात की शालीमुळे शालीनता ही हरवते किंवा कमी होते असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरं तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे। म्हणजे ज्या वेळेला आपण वारंवार आपला सन्मान होत असतो त्यावेळेला आपल्यामध्ये असणारा हा शालीनता हा जो चांगला गुण आहे तो कमी होताना आपल्याला दिसतो। म्हणजे आपल्यामधील हा गुण कमी होण्याचा धोका हा जास्त असतो। लेखकाला या ठिकाणी आपल्याला पटवून द्यायचा आहे। लेखक पुढे म्हणतात की मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। तर मराठी साहित्य संमेलन जे आहे या मराठी साहित्य संमेलनामध्ये जवळजवळ लेखक राग जाधव 23 वर्ष कार्यरत होते आणि या मराठी साहित्य संमेलनाचे ते बिनविरोध अध्यक्ष झाले 2004 साली। आणि त्यानंतर 1-2 वर्षानंतर लेखक म्हणतात की माझ्यावर इतक्या शालींचा वर्षाव झाला की त्या मिळालेल्या शाली ठेवण्यासाठी माझ्या 8x6च्या खोलीत जागा कमी पडू लागली। मग ठेवण्यासाठी ह्या शाली ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे लेखकाने काय केलं की ह्या सगळ्या शालींचं गाठोडं बांधलं आणि ह्या सगळ्या शाली त्यांच्या निकटवर्ती मित्र, अभी बच्चों निकटवर्ती मतलब उनका जो नज़दीक का मित्र है वो
तो उस मित्र के पास उन्होंने वो सब शॉल जो है वो रखने के लिए दिए और उसे कहा कि इन शॉल का आप इस्तेमाल कर सकते हैं. त्याला सर्वाधिकार दिले, म्हणजे त्याला सगळे अधिकार दिले की ह्या शालींचा तो उपयोग करू शकतोस. बिचारा अति प्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. मतलब जिसके पास वो शॉल रखने के लिए दिए थे उसकी भी जो रूम थी वो बहुत छोटी थी, फिर भी अपने मित्र की ये जो बहुत सारे शॉल जो दिए थे वो उन्होंने संभाल कर रखे. एक भी शॉल का उसने खुद के लिए इस्तेमाल नहीं किया. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रीमंतांना. अब देखो इस शॉल का उन्होंने किस प्रकार अलग अलग टाइप से इस्तेमाल किया उसके बारे में. सबसे पहले पुला देशपांडे ने उन्हें जो शॉल दी थी तो वो एक जो छोटा बालक था तो उसके लिए उन्होंने वो शॉल दी. अभी शॉल का दूसरा इस्तेमाल उन्होंने किस प्रकार किया है वो भी बताया है. वो कहते हैं कि जो शॉल है, जो गरीब थे, जो मजदूर थे कि जिन्हें बहुत आवश्यकता थी इस शॉल की, तो वो सब उनमें सबको उन्होंने एक एक करके ये शॉल उन्हें बांटी. तो आगे वो कहते हैं, अब देखो यहाँ चित्र दिखाया है और चित्र में उन्होंने पुला देशपांडे और उनकी पत्नी जो सुनीताबाई देशपांडे है उनका चित्र दिखाया है और ये शब्दार्थ और वाक्य प्रचार है वो भी दिए हैं यहाँ. आगे वो कहते हैं, अभी दूसरा एक प्रसंग हमारे सामने उन्होंने चित्रित किया है. एक दूसरा एक प्रसंग आपल्या समोर त्यांनी दिलेला आहे, मांडलेला आहे. ते पुढे म्हणतात, या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. अभी लेखक कहते हैं उन्हें एक आदत थी. रोज शाम को वो कहाँ जाते थे, ओंकारेश्वर मंदिर है एक, कहाँ है, शनिवार पेठ. ये कहाँ है, पुणे में. तो वहाँ जो ओंकारेश्वर मंदिर है वहाँ वो शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरातील पुलावर ते जाऊन बसत असत. वहाँ जाकर वो कट्ठे पर बैठने की उन्हें आदत थी. तो वहाँ जाकर वो जब एक दिन बैठे तो ऐसा ही प्रसंग एक उन्होंने देखा. तो उनके मन में जो भावनाएं निर्माण हुई, तो ये भावनाएं उन्होंने इस घटना के माध्यम से हमारे सामने रखी हैं. ते म्हणतात की एक दिवस काय घडले, मी कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. अभी एक शब्द आया है या चिरगुटे. चिरगुटे म्हणजे चिंध्या झालेलं फाटलेलं वस्त्र. एक अशक्त म्हातारा भिक्षेकरी होता की ते फाटलेलं वस्त्र खाली अंथरून आणि तेच अंगावर घेऊन तो माणूस त्या ठिकाणी बसलेला होता. थंडीचे दिवस होते आणि ती फाटलेले वस्त्र त्याने अंगावर घेतल्यामुळे त्या थंडीपासून त्याचं संरक्षण होत नव्हतं. तर असं हे करुणामय दृश्य या ठिकाणी लेखकाने बघितलं. दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच, त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने नमस्कार केला. अब देखो बच्चों कि लेखक के मन में करुणा भाव निर्माण हुआ और इस मानवता के धर्म के अनुसार दूसरे दिन वो घर गए और दूसरे दिन उन्होंने 2 शॉल लेकर आए और वो जो बूढ़ा भिक्षु था उस बूढ़े भिक्षु को उसने 2 शाल, लेखक ने 2 शाल दे दिए. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला, म्हणजेच कृतज्ञता व्यक्त केली. या ठिकाणी आपल्याला कृतज्ञतेचा भाव त्या भिक्षेकऱ्याच्या मनात निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पुढे 4-5 दिवस मला काही कारणांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत मिळाली नाही. लेखक राग जाधव कहते हैं कि उस बूढ़े भिक्षु को मैंने शाल देने के बाद 4-5 दिन तो मुझे उस ओंकारेश्वर मंदिर जो है
वहाँ जाने के लिए मुझे टाइम ही नहीं मिला। 4-5 दिन के बाद जब लेखक गए तो क्या घटना घटित हुई उसके बारे में जानकारी। त्यानंतर नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो, पण एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो आणि पुलावरून चालू लागलो. लेखक म्हणतात की पुन्हा माझ्या लक्षात आलं आणि लेखक त्या भिक्षेकऱ्याला शोधायला लागले, पण तो भिक्षेकरी मात्र लेखकाला दिसला नाही. पुलाच्या जवळपास माझ्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. एकदम अवस्थेमध्ये तो मध्यभागी बसलेला लेखकाला दिसला. म्हणजे लेखकाला अशी अपेक्षा होती की आपण त्याला ज्या 2 सुंदर शाली दिलेल्या असतील तर ती शाल त्याने आता अंगावर घेतलेली असते, पण तसं कोणतंही दृश्य लेखकाला दिसलं नाही. आणि त्यामुळे लेखकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की अरे, आपण ज्या 2 शाली या भिक्षेकरी वृद्धाला दिलेल्या होत्या त्या शालींचं त्याने काय केलं असेल. पुढे ते म्हणतात, मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा होते आठवतं? जैसे ही लेखक ने नज़दीक जाकर उन्हें प्रश्न पूछा, उनके नज़दीक जाकर, क्या आपने मुझे पहचाना क्या? गर्दन हिलाकर ना उत्तर दिया. और उन्होंने जब शाल की याद दिलाई, शॉल की, तब उस बूढ़े को तुरंत याद आ गया. मतलब वो लेखक के, लेकिन ये जो शॉल है उनको नहीं भूला था. इसके पीछे भी कुछ कारण होगा, है ना? क्या कारण है ये जानने की अभी हम कोशिश करेंगे. वो आगे कहते हैं, मग मीच म्हटले, आगे वो कहते हैं, यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लय मोठा. म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं. तुझं लय उपकार आहेत बाबा. मतलब उसके जो भाव करुणामय थे, अभी वो आभार प्रकट कर रहा था. तो म्हातारा भिक्षेकरू म्हणतो की तू मला त्या सुंदर 2 शाली दिल्यास, ज्या मी अंगावर घेऊन या ठिकाणी बसलो असतो तर मला कोणी भिक्षाही दिली नसती. आणि म्हणून त्या 2 शाली विकून दिवस जेवून घेतलं, तर 2-3 दिवस मी पोटभर जेवून घेतलं. म्हणजेच त्या भिक्षेकरूला हे सांगायचं आहे की त्या शालीच्या उभेपेक्षा पोटाची भूक आहे, पोटाची आग जी आहे ती त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती, असं अप्रत्यक्ष रीतीने किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने या उदाहरणाच्या माध्यमातून तो आपल्याला सुचवू इच्छितो. लेखक म्हणतात, भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मान द्यावेत. मतलब जिस प्रकार संत ज्ञानेश्वर ने जो पसायदान लिखा है मराठी में, तो मैं मराठी में ही बताऊंगी आपको की संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलेलं आहे, जो जो वांछिल ते तो लाहो प्राणी जात. म्हणजेच ज्याला ज्याला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ते ते आपण त्याला देऊ केलं पाहिजे. ज्या वेळेला मनुष्याला भूक लागलेली असेल त्यावेळेला त्याला पाणी देऊन चालेल का? नाही ना. त्यावेळेला त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्याला अन्नाची गरज असते, तर आपल्याला त्याला अन्नच दिलं पाहिजे. आपण एखाद्या माणसाला तहान लागलेली असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता असते, आपण पाणीच दिलं पाहिजे त्याला. म्हणजे जो जे वांछिल ते ते लाहो. म्हणजेच या ठिकाणी लेखक देखील म्हणतात की भुकेल्यास अन्न द्यावे आणि तहानल्यास पाणी द्यावं. म्हणजेच त्या पसायदानाप्रमाणे ज्याला ते दिलं पाहिजे. म्हणजेच अभाग्याला सन्मानाच्या शाली देखील आपल्याला देता आल्या पाहिजेत की प्रसंग आला तर त्या शालीचा उपयोग करू शकेल.
बच्चों, यहाँ बहुत सारे उदाहरणों के माध्यम से लेखक ने उन्हें जो शॉल मिलती थी उनका इस्तेमाल किस किस प्रकार किया, तो 3 उदाहरण देकर हमें उन्होंने समझाया है। तो ये जो पाठ है ये उसका शब्दार्थ है और उसके वाक्य प्रचार है। तो अभी बारे में थोड़ी सी जानकारी हमें लेनी है, क्योंकि ऐसे प्रश्न हमें कृति 1 आकलन उत्तर लिहा। सुनीताबाई ले शालीचा लेखकांनी केले उल्लेख। गाजवणारे कवी नारायण। दूसरा प्रश्न आहे पाठात आलेले शालेय उपयोग। 4 कॉलम के लिए यह प्रश्न आता है। 4 कॉलम के लिए 2 मार्क्स के लिए आहे आणि दुसरी कृती आहे खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा। अभी लेखक में कौन कौन से गुण हैं, तो इसके बारे में हमें पाठ में से जानकारी प्राप्त हुई है। बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या। कोणता गुण? संवेदनशीलता। खरे शालीनता शालीमुळे म्हणजेच लेखकाला वास्तवाचं भान होतं, हा त्याच्यामध्ये असणारा गुण। आणि तिसरा ही हळूहळू सगळ्या शाली वाटून टाकल्या, हा त्यांच्यामध्ये असणारा उदारता गुण। तर कृती 3 कडे आपण पुढील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। यामध्ये जवळपास आणि उलट तपासणी असे 2 शब्द देण्यात आलेले आहेत। या जवळपास या शब्दातून जव, जळ, जपा, वळ, पाज, पाव, पाळ, पास, जवळ आणि पाजळ यासारखे अनेक शब्द आपल्याला तैयार करता येतील। बच्चों, ये शब्द तैयार करना बहुत आसान है। इसमें जो दूसरा शब्द दिया है कि इसमें भी बहुत सारे ऐसे ही शब्द तैयार किए हैं। अभी कृति 3 में जो दूसरा प्रश्न है बहुत महत्वपूर्ण है, परीक्षा में वो हमें लिखना ही है। तो ये प्रश्न है स्वमत का मतलब अभिव्यक्ति का प्रश्न है, और इस अभिव्यक्ति के प्रश्न ने प्रश्न पूछा है शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। मतलब शाल शब्द का अर्थ क्या है वो हमें लिखना है, और शालीनता शब्द जो है उसका अर्थ हमें लिखना है। दोनों का अर्थ लिखकर ये विस्तारित प्रश्न को हमें पूरा करना है। उसके नीचे दूसरा जो प्रश्न है ये भी अभिव्यक्ति का प्रश्न है। भिक्षेकराने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचं मत लिहा। तुमचं मत मतलब अभिव्यक्ति का प्रश्न है। स्वमत म्हणजेच हा स्वमतावर आधारित असा प्रश्न आहे आणि आपलं मत आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे। तर अशा प्रकारे ही कृतीपत्रिका आपण पाहिली आणि जाणून घेतली। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे ही कृती आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये लिहायची आहे। धन्यवाद।